आता आम्ही चाललो एका सुंदरशा ठिकाणी. सो तिथे गेल्यावरच कळेल की काय आहे ते नक्की. तुम्ही काय हो, मी टी शर्ट नाही घातले कारण का भरपूर गरम होत आहे. तिथे गेल्यावरच मी काय ते घालेल. सो बघू, चला आता भेटू डायरेक्ट तिथे. आता आम्ही अशा ठिकाणी चाललोय जिथे रोज सकाळी वाघ पाणी प्यायला येतो. ही आहे भूमी, ही इथे स्थायिक आहे. तर ही आम्हाला गाईड करणार आहे की कुठे वाघ दिसतो नक्की, कुठे काय जातो, कुठे पाणी पितो, कसा फिरतो. कारण का ही इथेच राहते. आपला जॉन भाऊ आहे, जॉन भाऊला. हो, जॉन भाऊ आम्हाला गाईड करतोय. कारण का पुढे, अरे जॉन भाऊ इथे पुढे गेला. पुढे इथे आत्ताच माकड बसलेलं. ते पण त्याच्या पोटात एक बाळ होतं. वाढ बघ काय मस्त आहे. जॉन भाऊ थांबा, ये आम्हाला एकटं सोडू नका. आणि या जॉन भाऊंना दिसले इथे बुद्या का हाय करा. आणि फायनली आलंय आमचं तो स्पॉट जिथे वाघ येतो. ते आहे आमचं धरण. हे बघा, आमची कोकणातली पावनखिंड रत्नागिरी, आमच्या गावातली. इथून म्हणजे जिथे आम्ही चालतो ती एवढीशीच वाट आहे. तिथून खाली गेलो की गेलो डायरेक्ट. नाही, खाली गेलो की डायरेक्ट वर. ए नीट या. बाजूला पकडून ये, आरामात ये. पुढे वा, वरती जायचं आपल्याला अजून. फुल ट्रेकिंग. जीन्स मध्ये आलाय. हे बघ, तू कोकणात आलायस रे. आणि इथे हा तो स्पॉट जिथे गोड पाणी आहे. हे पाणी आम्हाला घरी प्यायला येतं. आणि इथेच दररोज सकाळी आपला वाघ येतो. आपल्या घरातला वाघ आहे. आमच्यासाठी तो आपलाच झाला रे. कारण का आत्ताच रिसेंटली येऊन गेलाय ना आमच्या घरी पाहुणा. फ्रेश पाणी नको घेऊ इथे. कशाला पाणी पाहिजे तुला? माहितीये प्यायचंय, पण तुला पी डायरेक्ट हात लावून. हा, अरे पावसाळ्यात इथे पाणी काय मस्त येतं वरतून. आता आम्ही ऍडव्हेंचर करतो, इथूनच वरती जातोय. चल रे. हे आरामात जा, दगड आहेत. हे हवं, आपण आला आपल्याबरोबर. रिस्क है तो इसके. ए बाबा, हो भाऊ. अरे बापरे, इथून वरतून गेलो की डायरेक्ट जोरात पाणी आलं तर यान येतोय तो बशील. अरे झूम करतो. हे घरी नको जाऊ, येतोय आम्ही. वा, डायरेक्ट निलबंधला जा. तिथून मेन सोर्स आहे पाणी यायचा. आणि हे सगळं प्यायचं पाणी आहे. म्हणजे इथे पावसाळ्यात सगळं भरेल. आता तर पाणी नाहीये. एकदम दगडाच्या खालतून पाणी तुटलेलं आहे. मला वाटलं असं. हो, हे झाड तुटलंय. जॉन भाऊ, कसं वाटलं तुम्हाला इथे? तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? जरा 2 शब्दात आम्हाला सांगा. आणि जर आता तुमच्या समोर इथे वाघ आला पाणी प्यायला तर तुम्ही काय कराल? आपल्याला सोडून पळतील. हे बाळा, तू आम्हाला प्रोटेक्ट करायला आलायस, पळायला नाही. आमच्या पळायला, अरे नावच ऐकून पळा. तो पळाला की आपण. चला जाऊया आपण अजून वरती, बघू काय आहे वरती. ही बघा, आणि आमची खिंड. आम्ही आता तिथे वरती जाऊन आलो, पण वरती काहीतरी आहे ना माकड दिसलंय. हे सगळे घाबरून खाली आले. म्हणजे मी पण घाबरलो. पण हे बाळांनो थांबा ना.
तिथून वरतून आलो आम्ही. हे आमचं प्यायचं पाणी आणि ही खाली खिंड आणि इथून आम्ही चाललोय परत. चला रे जाऊया, बराच वेळ झालाय, घरी आपलं जेवण वाट बघतंय. हे जॉन, तुझ्यामुळे आज कोण दिसलं नाही, थँक्यू. कसला आवाज येतो रे हा? आज तर काय आपल्या नशिबात वाघ नव्हता. आपण पुन्हा कधीतरी येऊ, पावसाळ्यात येऊ. पावसाळ्यात बरेच वेळा दिसतो लोकांना. ही बघा खिंड आमची, पावन खिंड, देऊड खिंड आमची. वा, काय मस्त असा व्ह्यू आहे इथून. पावसाळ्यात आलो ना आपण, मजा येईल भरपूर. ए इथे रेंज आली रे. चल 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 चल, थोडं खाली पुढे गेलंस तर रेंज येईल. घरचे आपले शोधत असतील, पटकन चल, म्हणजे आरामात चला. पण चल, ते पुढे गेले. त्यांच्यावर जॉन आहे का? मारी टोपी काय नाही रे, मीच आता याच्या पातेऱ्यात पाय काढून हे झालं. हा हा, आरामात, हे व्हिडिओच्या नादात. ही आमची खाडी. हे आपला गाईड कुठे गेला? गाईड पळाला. पुढे पळाला. चला, ज्याच्या भरोश्यावर आपण इथे आलो तीच पळाली. व्ह्यू बघा इथून, जे आम्ही वरतून आलो हे बघा. ही आमची खाडी, तिथे आम्ही मासे पकडायला जातो. आणि तो मळा, जिथे बरेच वेळा संध्याकाळचे कोल्हे वगैरे दिसतात. आणि हे आमचे 2 कुत्रे. हे चला रे, इथून नाही जायचंय खाली, तिथून आहे वाट. काय रे, तू आमची गाईड, तुला माहित नाही कुठून जायचं? जॉन भाऊ चला. काय? अरे ब वारुळ, हे माकडा, त्याच्यात साप बीज असेल ना. मुंग्यांचा वारुळ आहे, पण तो होल मोठा आहे. जर असेल पाहुणा तर येईल घरी मुंबईपर्यंत. अरे एक जरी त्याचं हे झालं ना, नाचत बसशील तू त्या दिवशी. चला आता आमचा आलोय आम्ही घरी. व्लॉग झाला, सगळं झालं. आता आम्ही जेवायला जाऊ. ठेवतो आता, बाय.